मित्रांनो नमस्कार. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या या व्हिडिओ लेक्चर मधून आपण जाणून घेणार आहोत निवेदन क्षेत्रातील संधी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आहे की एक काळ आकाशवाणीचा होता. 90चं दशक जे आहे तर ते आकाशवाणीला वैभव प्राप्त करून देणारं दशक होतं. आणि मग या आकाशवाणीच्या या भरभराटीच्या काळामध्ये नंतर काही वेगवेगळी माध्यमं आली, जसं की प्रिंट मीडिया आला, नंतर काही सोशल मीडिया आला. पण अशाही काळामध्ये आकाशवाणी आजही तग धरून आहे. आणि त्या आकाशवाणीच्या क्षेत्रात आपल्याला जर करिअर करायचं असेल, निवेदन करण्याची जर आपल्याला इच्छा असेल, तर त्याच्यासाठी काय काय क्वालिफिकेशन लागतं, किंवा केवळ आकाशवाणीच नाही तर काही खाजगी रेडिओ स्टेशन्स आहेत, तर त्यामध्ये रेडिओ जॉकी होण्यासाठी आपल्याला काय आवश्यक आहे, किंवा कोणता कोर्स आवश्यक आहे, कोणती डिग्री आवश्यक आहे, तर हीच माहिती आपल्याला आज जाणून घ्यायची आहे. विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये अनेक नावाजलेले निवेदक होऊन गेले आहेत. त्यामध्ये सुधीर गाडगीळ असतील, मध्ये अमीन सयानी असतील, सध्याच्या काळामध्ये विविध भारतीवर युनुस खान नावाचे निवेदक आहेत की अतिशय लोकप्रिय आणि त्यांचा आवाज आपल्याला सतत ऐकावासा वाटतो. अशा या लोकांप्रमाणेच आपणही निवेदनामध्ये जर करिअर करायचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो, ह्या निवेदनामध्ये जर समजा तुम्हाला जर आवड असेल, रुची असेल, वेगवेगळे कार्यक्रम करायचे किंवा त्या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करायचं, या गोष्टीमध्ये तुम्हाला जर रुची असेल, आवड असेल, तर विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या आवडीला तुम्ही तुमचं करिअर बनवू शकता. आणि आज काही नावाजलेले जे निवेदक आहेत तर ते वेगवेगळ्या ठिकाणी भरमसाठ फी आकारून आपलं निवेदन करत असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हालाही या क्षेत्रामध्ये जाता येतं. सध्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा संपलेल्या आहेत आणि विद्यार्थी सगळे सुट्ट्यांचा आनंद घेत आहेत. तर या दरम्यान आपल्याला ज्या करिअरची निवड करायची आहे, ज्या क्षेत्रामध्ये जायचं आहे, त्या क्षेत्राची आपण इत्यंभूत माहिती घ्यावी. तर विद्यार्थी मित्रांनो, निवेदन क्षेत्रामध्ये जर तुम्हाला जायची इच्छा असेल तर काय आवश्यक आहे, तर पहिली गोष्ट आवश्यक आहे की या क्षेत्रात जाण्यासाठी आपल्याला कोणत्याही शाखेची पदवी आवश्यक असते. पण ही झाली एक मिनिमम क्वालिफिकेशन. पण तुम्ही त्यामध्ये जर पारंगत होणार असाल तुम्हाला, तर मग मित्रांनो की याच्यामध्ये तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्ये मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम मीडिया विभाग, किंवा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठामध्ये सुद्धा प्रसार माध्यमांसाठीचा जो डिपार्टमेंट ऑफ मीडिया स्टडीज आहे, तर या ठिकाणी वेगवेगळे कोर्सेस चालवले जातात. तिथं आपण डिग्री नंतर प्रवेश घेऊ शकतो. आणि जर 12वी नंतर आपल्याला प्रवेश घ्यायचा असेल तर BMCJ नावाचा जो डिग्री कोर्स आहे, बॅचलर इन मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझम, हा कोर्स नांदेडच्या विद्यापीठाच्या परिक्षेत्रामध्ये अनेक ठिकाणी तो उपलब्ध आहे. तर हा कोर्स जर आपण केला तर आपल्याला या क्षेत्रामध्ये मीडियामध्ये जाण्याची सुवर्ण संधी प्राप्त होऊ शकते. आज आपण पाहतो की वेगवेगळे नवीन रेडिओ स्टेशन्स येत आहे, नाही त्याच्यामध्ये रेडिओ जॉकीची आवश्यकता आहे. तर आकाशवाणी असेल, किंवा खाजगी रेडिओ चॅनल्स असतील, किंवा वेगवेगळे टीव्ही चॅनल्स असतील, तर ह्यामध्ये निवेदकाची भरपूर पदे असतात आणि त्या ठिकाणी तुम्हाला करिअर करायची संधी उपलब्ध आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही कोणत्याही विद्यापीठामधून मास कम्युनिकेशन अँड जर्नलिझमची डिग्री करून तुम्ही या क्षेत्रामध्ये येऊ शकता. वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षा असतात. आकाशवाणीमध्ये जर जायचं असेल तर त्याच्यासाठी प्रसार भारतीकडून ज्या वेगवेगळ्या परीक्षा आयोजित केल्या जातात निवेदकांसाठीच्या, त्या परीक्षेच्या माध्यमातून तुम्ही आकाशवाणीमध्ये जॉईन होऊ शकता. आणि जे खाजगी चॅनल्स आहेत तर त्या खाजगी चॅनलच्या जेव्हा जाहिराती येतात तर त्या जाहिराती आल्यानंतर तुम्ही त्या ठिकाणी परीक्षा देऊन किंवा त्या चॅनलकडून जे काही अपेक्षित शैक्षणिक पात्रता आहे तर ती जर तुम्ही पूर्ण करत असाल तर तुम्हाला तिथं संधी आहे. पण ह्यासोबतही तुम्हाला एक व्यावसायिक इव्हेंट असतात, त्या ठिकाणी तुम्ही एक व्यावसायिक निवेदक म्हणून सुद्धा जाऊ शकता. म्हणजे तुमचं करिअर करत करत, म्हणजे केवळ निवेदनच नाही तर तुमचं जे काही डॉक्टर, इंजिनियर, वेगवेगळे जे क्षेत्र आहे तर ते करत करत सुद्धा तुम्हाला या निवेदनामध्ये संधी आहेत की त्या ठिकाणी तुम्ही तुमचं करिअर करू शकता. आज आपण पाहतो की वेगवेगळ्या इव्हेंट होत असतात, मग ते राजकीय कार्यक्रम असो, विवाह सोहळे असो, किंवा मोठे मोठे इव्हेंट्स असो, तर त्या ठिकाणी निवेदकांची आवश्यकता असते. आणि मग ह्या संधीचा तुम्ही एक सुवर्ण संधीमध्ये रूपांतर करू शकता आणि तुम्ही त्या क्षेत्रामध्ये एक नावाजलेले निवेदक म्हणून पुढे येऊ शकता. तर ह्याच्यासाठी आवश्यक काय आहे, तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्या भाषेमध्ये निवेदन करणार आहात त्या भाषेवर तुमचं प्रभुत्व असायला हवं. समजा तुम्ही मराठीतून निवेदन करणार आहात तर मराठीवर प्रभुत्व असावं तुमचं. त्यानंतर मराठी भाषेचं व्याकरण, बोलीभाषा, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहीत असायला हव्यात. तरच तुम्ही त्या स्पेशल भाषेमध्ये किंवा त्या विशिष्ट भाषेमध्ये तुमचं निवेदन प्रभावीपणे सादर करू शकता. आणि ह्यासाठी तुम्हाला मध्ये मध्ये कवितेच्या ओळी किंवा मोठ्या थोरामोठ्यांचे विचार हे मध्ये मध्ये पसरवता आले पाहिजेत. तर विद्यार्थी मित्रांनो, निवेदनामध्ये
जर तुम्हाला जायचं असेल तर तुमच्या आवाज उच्चारणाची शैली ही विशिष्ट असावी लागते. ती प्रभावीपणे आपल्याला मांडता आली पाहिजे. तर अशा जर गोष्टींचा तुम्ही विचार केलात, मग मास कम्युनिकेशन जर्नलिझम असो किंवा मग तुम्ही ह्या व्यतिरिक्त सुद्धा इतर कोणतीही डिग्री करून तुम्हाला जर त्या क्षेत्राची आवड असेल तर त्या आवडीप्रमाणे तुम्ही तुमचं व्यक्तिमत्व विकसित करून तुम्ही एक नावाजलेले किंवा लोकप्रिय असे निवेदक होऊ शकता. तर निवेदनासाठी तुम्हाला ज्या वेगवेगळ्या विद्यापीठांमधून जे काही जर्नलिझम आणि मास कम्युनिकेशनचे डिग्रीज आहेत, कोर्सेस आहेत, तर ते कोर्सेस करून तुम्ही या निवेदनाच्या क्षेत्रामध्ये येऊ शकता आणि नावाजलेल्या निवेदकांप्रमाणे तुम्ही सुद्धा तुमचं एक निवेदनामध्ये स्वतःचं करिअर घडू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, निवेदनामध्ये जर आपल्याला यायचं असेल, निवेदनामध्ये आपली जर यायची इच्छा असेल, करिअर करायची इच्छा असेल, तर तुम्ही ह्या गोष्टींचा जरूर विचार करावा आणि एक व्यावसायिक निवेदक म्हणून तुम्ही तुमच्या करिअर घडू शकता, हे आपल्याला निश्चितच सांगता येईल. पुन्हा आपण भेटणारच आहोत एका नवीन विषयासह. तोपर्यंत कीप लर्निंग, कीप ग्रोईंग. थँक्यू.